कम ऑन, व्हिडिओज ऑन करा. सुरू करायचं का सेशन? ओके, शॅल वी? नाही तर मी पण असंच बोलते. करूया चालू. ओके. ओके, कोण म्हटलं? मी. फाईन. कसे आहात मग? तुम्हीच सांगा. 814712 सांगा, कसे आहात? ठीक आहे मॅम. ठीक आहे. अरे नाही चालणार. अजून बेटर. बेटर आहेत. आता एका वाक्यात किती बेटरमेंट कडे गेलो आपण, हो की नाही? पुश करणारं कोणतरी पाहिजे. फाईन. बरोबर आहे. अजून कशा आहात? अनम्यूट करा आणि व्हिडिओ ऑन करा. अनलेस अँड अंटिल मी हे करेपर्यंत तोपर्यंत व्हिडिओ चालू करा. एकदम झक्कास. वाव. ओके. अजून मेसेजेस नका देऊ, मला दिसा, आन्सर द्या. हा सेशन, आजचा सेशन काय असणार आहे? इंटरॅक्टिव्ह असणार आहे. प्रवचन नाहीये इथे. रेकीमध्ये आलो, एनर्जी एक्सचेंज असते. न दिसता कोणाला एनर्जी द्यायची आम्ही? तुमच्या फोनच्या मॉडेलला? विवो V2218 OnePlus. कसं बोलायचं तुमच्याशी? मी हा खाऊन पिऊन झालेला आहे, जेवून झालेला आहे, आता काय झोपायच्या तयारीत आहोत? अनम्यूट युअरसेल्फ. कसे आहात? पुन्हा विचारते मी, कसे आहात? बोलायचं आहे. मस्त. मस्त. एकदम छान. अजून? मस्त आहोत, मस्त आहोत. ओके. अनुराधा मॅडम, कुठून आहात? सांगलीमधून आहे मॅडम. सांगली. ओके. शिवानी बोराटे, वेर आर यू फ्रॉम? मी बाईकवर आहे. दॅट इज ओके, आय अंडरस्टँड. बाकीचे कुठे आहेत? शिवानी बोराटे, हाव आर यू? हेच बोलण्यामध्ये आपला वेळ जाणार. हाव आर यू, हाव आर यू, कुठून आहात? हॅलो. बोला बोला. घरी पोहोचाच व्हिडिओ ऑन करते. ओके, कोण आहे? हॅलो, मी मुंबईवरून आहे. मुंबईवरून आहे. व्हेरी गुड. हो, कशा आहात वाशिम. मग? हॅलो. वर्षा. हा, एकदम ठीक आहे. आणि तुम्ही चालू केल्याबद्दल तुम्हाला थँक्स, व्हेरी व्हेरी थँक्स. थँक्यू सो मच. मी थँक्यू बोलते सगळ्यांना. तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात. माझ्या एकदा बोलण्यावरून त्याबद्दल धन्यवाद. हॅलो ओके, मॅडम. बोला. मी रुपाली पाटील. मी मुंबईवरनं जॉईन आहे. आता कसं बरं वाटतंय मला की कोणाशी तरी बोलते मी, एकटी भूतासारखी बोलत नाहीये. बरोबर. आपल्याला एनर्जी हवी आहे. मळगस मेसेज मध्ये काय टाकलेलं? मोकळ्या मनाने या. मी मोकळ्या मनाने द्यायला तयार आहे, मुक्त हस्ताने. तुमची जबाबदारी आहे, किती घेताय? हो की नाही? किती पण जबाबदारी मी घ्यायची नाही ना? ओके. आणि हसत हसत यायचंय. प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी केओटिक सिच्युएशन असणार आहे, पण या 1 तासामध्ये जरा चांगलं हसत या. ओके. आता आपण मंत्र देऊया जरा. आपण कसे असायला पाहिजे? रोज कोणी विचारलं, काय ग कशी आहेस? काय रे, कसा आहेस? मग काय बोलायचं आपण? नंदी. खूप छान. मी स्वस्त आहे, मस्त आहे, मी जबरदस्त आहे. आणि मी ठणकावून आनंदी आहे. सांगा. माझं स्वास्थ्य स्वस्थ आहे ना? हेल्दी आहे मी. त्यामुळे माझी विचारसरणी, भावना माझी काय आहे? मस्त आहे. त्यामुळे येणारे रिझल्ट कसे असले पाहिजेत? जबरदस्त. ओके. मगाच्या क्लासमध्ये एक बोलले की हिंदीमध्ये ट्रान्सलेट करा. तर हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं म्हणजे कमाल आहे, धमाल आहे, बेमिसाल येत आहेत रिझल्ट. इंग्लिशमध्ये पण करू आपण. काय करायचं? इंग्लिशमध्ये 3A टेक्निक आहे. कोणती? अवेकन युअर सेल्फ. पहिला ए म्हणजे अवेकन, अलाइन अँड देन अचीव. आपण डायरेक्ट उडी मारतो थर्ड स्टेपवर. अचीव 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 अचीव. मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन. अरे पहिल्या 2 काम कोण करणार तिकडे? म्हणून सगळ्यांचे अफर्मेशन, मॅनिफेस्टेशन काम का नाही करत? कारण जे करायला पाहिजे ते करत नाही, फक्त बसून जप करतो. हो की नाही? बरोबर आहे. चालू करूया आता. काय मंत्र दिला? अवेकन, जागृत व्हा. हलवा जरा, ठोका जरा स्वतःला, अलाइन करा त्या एनर्जीशी, आणि मग अचीव होणारच आहेत गोष्टी. हे लिहून ठेवायचं आता. कोणी विचारलं तर मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. आणि पुढे काय? मला काय करायचंय? अवेक, अलाइन, अचीव. 3
एक आता पकडून ठेवायचे. ओके. त्यामुळे आता पुढचे 7 दिवस बाकी कोणी विचारलं नाही मला माहित नाही, मी रोज विचारणार आहेत कसे आहात आणि कुठे आहात. मला आन्सर परफेक्ट आलं पाहिजे. आता ते डिपेंड 7 दिवस तुम्ही किती टिकताय. ज्यांना खरोखर ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं आहे त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी असणारच आहे. बरोबर आहे. त्यामुळे पुढचे 7 दिवसामध्ये तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन येणार याची गॅरंटी मी देते, पण तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करणार याची गॅरंटी मी नाही देऊ शकत आहे. बरोबर आहे. ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्हाला हँडल करावी लागणार आहे. ओके. मेसेजमध्ये आणखी एक गोष्ट सांगितलेली की तुम्ही आफ्टर दिस 7 डेज तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकता, तेवढे तुम्ही काय होणार, कॅपेबल होणार आहे, क्षमता येणार आहे. कारण मोस्टली माणसं काय करतात, आहे त्या जागी फक्त आपण काय करतो, उभे राहतो हाताची घडी घालून आणि विचार करतो जाऊ की नको, कुठे जाऊ, जायचंय की नाही जायचंय, बरोबर आहे की चुकीचं आहे, वर्षानुवर्ष हेच केलं आणि तिथेच उभे आहोत. आता प्रश्न विचारते, आपण सगळेजण इथे का आलो? सेशन फ्री आहे म्हणून आलो? हो, मला सांगा आपण इथे कशाला जमलेलो आहोत? रेकी शिकण्या. माझं सोडा, चला तुमचं सांगा, तुम्ही का आला इथे? एक म्हणणार रेकी शिकायला आलो. ओके. अजून? मन शांत करण्यासाठी. मन शांत करायला आलो. फाईन. ओके. व्हेरी गुड. अजून? बघा, 7 दिवसामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटणारच आहेत, कारण की तो कोर्स असा क्युरेटेड आहे, तसा प्लॅन केलेला आहे. कारण की पहिल्या दिवसावर सेकंड डेवर थर्ड डे, असे 7 डे पर्यंत एकमेकांवर डिपेंडेंट आहे आणि त्यामुळे हा पूर्णत्वाचा कोर्स आहे. अर्धवट काही शिकणार नाही आहोत. जेवढं लेवल 1 ला गरजेचं आहे दॅट एव्हरीथिंग विल बी कवर्ड इन दिस 7 डेज. आणि खरोखर ज्याला तयार व्हायचं आहे, पूर्णपणे रेडी व्हायचं आहे, तो 7 डे पर्यंत तिकडे दिसलाच पाहिजे. ओके. आता मला सांगा कशाला आलो आपण इथे? शारीरिक मानसिक त्रास कमी व्हावा म्हणून. ओके. हे बघा, आता कोण बोलेल मला रेकी शिकायचे, कोण बोलेल मला शारीरिक त्रासापासून बाहेर पडायचे, कोणाला सांगायचं की कुटुंबासाठी त्यांची डेव्हलपमेंट पाहिजे असेल, कोणाला रिलेशनशिप मध्ये पाहिजे असेल, आध्यात्मिक सुद्धा हवी असेल. सर एव्हरीथिंग इज अचिवेबल, नो डाऊट हिअर. पण आता हे झाले फॅक्टर्स, या फॅक्टर मध्ये मला पाहिजे काय पाहिजे. पण माणसाला जोपर्यंत फोकसच क्लिअर नाही की मला पाहिजे काय, एमच नाही आपल्याला, फोकस कुठे करायचा आणि काम कुठे करणार? आपण हॅफेझडली बोलतोय ह्याच्यातून बाहेर पडायचंय, मला हे सगळं बाहेर पडायचं. एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे, तुला जायचंय कुठे? एकच गोष्ट कॉमन आन्सर आहे या गोष्टीचा, ज्याच्यासाठी आपण इथे आहोत, ते म्हणजे आपल्या सगळ्यांची स्टेट ऑफ लाईफ आपल्याला चेंज करायची आहे. बी इट एनिथिंग. मग ते स्वास्थ्य रिलेटेड असेल, मानसिक असेल, रिलेशनशिप असेल, फायनान्शियल असेल, आध्यात्मिक असेल, भावनिक असेल, काही असेल. स्टेट ऑफ लाईफ लिहून घ्यायचं. तर मी इथे का आहे या कोर्सला, किंवा मी कोणत्याही मॉडॅलिटीला ऑप्ट केलं, पण मी इथे का आहे? कारण यातील प्रत्येक व्यक्तीला त्याची स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची. ती पण कशी? अपग्रेड करायचे, पुढे बेटरमेंट कडे जायचे. आपण सकाळपासून उठतो, खातो, काम करतो, धावतो, पळतो, उठाठेव करतो. कशासाठी करतो? त्यातली ही एक उठाठेव, आज इथे बसलो, पोटाची कळगी भरण्यासाठी, 2 वेळच्या जेवणासाठी नाही. आपल्याला या प्रत्येक फॅक्टरमध्ये पुढे जायचंय, पुढे जायचंय, पुढे जायचंय. म्हणजेच काय, जिथे कुठे आहोत तिथून आपल्याला स्टेट चेंज करायची आणि पुढे जायचे. परफेक्ट आहे. म्हणजे एक प्रेझेंट स्टेट आहे, एक डिझायर्ड स्टेट आहे, इथून तिकडे जायचं आहे, पण कसं जायचंय माहित नाही. बरोबर आहे की नाहीये? बरोबर आहे. बरोबर जातोय आपण. हो हो. तर आता आपण आजचा टॉपिक काय आहे? कोणी बघितलं आजचा टॉपिक काय आहे? हे बघितलं आहे. बघितलं आहे. आजचा टॉपिक आहे सबकॉन्शियस माइंड. व्हॉट इज आर सबकॉन्शियस माइंड, म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत. आता तुम्ही बोलाल की रेकी शिकायला आलो, सबकॉन्शियस माइंड का शिकवते? कारण या जगातली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट गोष्ट कोणती असेल तर ती आपली सबकॉन्शियस माइंड आहे, म्हणजे अवचेतन मन. सबकॉन्शियस माइंडचे 2 भाग आहेत.
ऍक्च्युली 3 आहेत, पण बेसिकली मेजर 2 भाग आहेत. एक आहे कॉन्शियस चेतन मन आणि दुसरं आहे सबकॉन्शियस अवचेतन मन. तर तो सबकॉन्शियस माइंड जो आहे ना, त्याच्या रिलेटेड आज काही गोष्टी शिकणार आहोत. म्हणजे काय, तो एवढा महत्वाचा का आहे, त्याच्याशी माझं काय घेणं देणं आहे, माझा कसा आहे, चांगला आहे की कसा आहे, हे आज आपण बघणार. त्याची जरा आपण काय करणार, डागडुजी करणार आहोत आजचे दिवस. उद्यापासून शिकूया काय शिकायचं ते. रेकी म्हणजे काय, रेकीच्या टेक्निक काय असतात, रेकीने काय आपण अचीव करू शकतो. एव्हरीथिंग विल बी फ्रॉम टुमॉरो. आज आपण काय करणार आहोत, घराची झाडलोट करणार आहोत. घर आहे ना आपलं. रेकी शिकायला निघालोय म्हणजे विचार करायचा की घर बांधायला निघालोय. आणि घर बांधण्यासाठी पाया आधी खोदावा लागेल ना, भक्कम करावा लागेल. मग तो पाया आज करणार, हो की नाही? समजते आपण कुठून कुठे जातोय? एक मिनिट, मला सगळ्यांना म्यूट करू दे. गॉट इट? तर रेकी लेवल 1 म्हणजे काय? यू कॅन कन्सिडर रेकी लेवल 1 ॲज अ सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज, स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी. आता आपण बघणार आहोत लेवल 1, लेवल 2, लेवल 3 काय असतं. कारण की सगळ्यांच्या मनात आधी हा प्रश्न आहे की रेकी म्हणजे काय, आधी कळू दे. सबकॉन्शियस माइंड नंतर बघू, बरोबर? तर रेकी लेवल 1 7 डेजचा जो कोर्स आहे, दॅट इज सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज, स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी आहे. आणि जो लेवल 2, लेवल 3 असतं, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल आपण टेक्निक शिकतो की कोणती गोष्ट अचीव करण्यासाठी कोणती टेक्निक वापरायची. ते लेवल 2 आणि लेवल 3 ला आपण शिकत असतो. एनर्जी लेवल 1 ला 10% ऍक्टिव्हेटेड केली जाते आफ्टर अट्युनमेंट, लेवल 2 ला 40%, लेवल 3 ला किती 100%. 10, 40 अँड 100%. सो लेवल 3 कम्प्लीट झाल्यावरती आपण काय बनतो, सर्टिफाईड रेकी मास्टर प्रॅक्टिशनर किंवा मास्टर हिलर, म्हणजे मास्टर्स. ओके. आणि त्याच्यानंतरची जी स्टेप असते, दॅट इज 4th लेवल किंवा 5th लेवल, दॅट इज फॉर रेकी ग्रँड मास्टर, म्हणजे जे शिकवतात. पण बेसिकली रिक्वायरमेंट कुठपर्यंत आहे रेकी पूर्ण शिकण्यासाठी, लेवल 3 पर्यंत. ज्याच्याने आपण स्वतःला किंवा इतरांना हिलिंग देऊ शकतो ऑफिशियली. ओके, इथपर्यंत कळलं आहे. लेवल 1 काय आहे, लेवल 2 काय, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं खूप जणांना. ठीक आहे. त्याच्यानंतर लेवल 2, लेवल 3 ला एनरोलमेंट लागतेच, कारण की हा सेशन फ्री आहे. लेवल 2, लेवल 3 ला ऑब्व्हियसली ऍडमिशन घ्यावं लागेल, ते तर ऑब्व्हियस आहे. पण आधी आपण बघणार आहोत, बॅक टू द क्वेश्चन, आपण इथे का आहोत, आपण स्टेट ऑफ लाईफ चेंज केलेली करायची आहे. तर रेकीच्या ह्या 7 दिवसाचा त्याच्या आधी बघणार आहोत की सिलेबस काय आहे. पहिल्या दिवशी आपण बघणार सबकॉन्शियस माइंड, त्याचं रिइम्प्रिंटिंग का गरजेचं असतं, व्हाय इट इज सो मच इम्पॉर्टंट इन माय लाईफ, त्याचं कनेक्शन काय आहे आज बघणार. म्हणजे तयारी करणार, झाडलोट करणार, स्वच्छता करणार. जो फॉग आहे ना, फॉग, तिथे काय जमा झालाय, फॉग जमा झाला आहे, काजळी आहे, त्या काजळीला पुसायचं. ओके, मगच दिवा लागेल ना, दिवा लावतो ना आपण इथे. थर्ड आहे, पहिल्या लेवलला विचारतात पहिल्या दिवशी, मॅडम थर्ड आय ऍक्टिव्हेट होईल का? हो, होणारच आहे, पण त्याच्यासाठी थोडं करावं लागेल काहीतरी. फॉल्स प्रॉमिसेस मी इथे करणार नाहीये की 7 दिवसामध्ये दिवा लागणार नाही. तो दिवा पेटवण्यासाठी आधी काजळी, फॉग जो आहे तो जरा बाजूला करावा लागेल. काय स्क्रू लावलेला आहे, तो स्क्रू असा काढला आणि झालं, असं नसतं. ओके ना, इथपर्यंत समजतंय. सेकंड डे ला आपण बघणार आहोत व्हॉट इज रेकी, रेकी म्हणजे काय, रेकीचे 5 तत्व म्हणजे काय, आणि रेकी काय नाही. रेकी काय आहे हे जाणून घ्यायच्या आधी सगळ्यात महत्वाचं जाणून काय घ्यायचं, रेकी काय नाही, ते खूप इम्पॉर्टंट आहे. थर्ड डे ला आपण बघणार आहोत रेकीची हिस्ट्री काय आहे. नंतर येणार आहे आपला ऑरा कसा बघायचा, ऑरा म्हणजे काय, ऑराचं इम्पॉर्टन्स काय, ऑराचं स्कॅनिंग कसं करायचं. नंतर आहे अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात. आफ्टर दॅट शक्तिपात किंवा अट्युनमेंटच्या नंतर प्रॅक्टिकल घेतलं जाणार की हिलिंग कशी करायचे, किंवा स्वतःच्या बोलांनी, स्वतःच्या अफर्मेशनने किंवा बोलांनीच पकडूया आपण, पाण्याची चेंज बदली होते का, फूडचं चव चेंज होते का, हे सगळे प्रॅक्टिकल आपण करणार. नंतर आपण बघणार आहोत चक्रा सिस्टीम. आपले जे मेजर चक्र आहेत, 7 चक्र, त्यांचा माझ्या लाईफशी काय संबंध आहे. एखादा व्यक्ती एखाद्या प्रकारे वागत आहे, तर तो असा का वागत आहे, हे जर आपल्याला कळलं तर लाईफमध्ये काय प्रॉब्लेमच होणार नाही, ना राग, ना रुसवे, ना फुगवे. किती लाईफ इझी होऊन जाईल. मग रेकी आपली लाईफ इझी करते, काय प्रश्नच उरला नाही ना, ना टेन्शन येणार, ना काय येणार. समोरचा कसा वागतो हे जर कळलं, त्याला आपण काय बोलणार, राग येईल का, नाही हे तुझे चक्र मी हील करून देते.
हसणार आपण तेव्हा, स्माईल येणार आपल्या चेहऱ्यावरती, टेन्शन नाही येणार. बरोबर आहे की नाही? चुकीचं बोलतोय आपण? चुकीच्या डायरेक्शनला जातोय की बरोबर डायरेक्शनला येतोय? येस नो? ओके, तुम्हाला म्यूट येस. केलं. अनम्यूट करू शकता. ओके, आता इथपर्यंत समजलेलं आहे. तर रेकी सगळ्यात आधी लिहून घ्यायचा. रेकी म्हणजे काय ते मी उद्या सांगेलच, डोंट वरी अबाउट दॅट. पण माझ्या गुरूंचे बोल आहेत की रेकी शिकण्याची कला नव्हे, रेकी ही जगण्याची कला आहे. मोठ्या बोल्ड शब्दात लिहायचं, बोल्ड हँडरायटिंग मध्ये लिहायचं. रेकी ही कला बोलते हा मी, टेक्निक, अभ्यास, नथिंग लाईक दॅट. रेकी ही शिकण्याची कला नव्हे, ही जगण्याची कला आहे, कारण की माझं जगणं एकदम इझी करते ती. आता हे आपल्याला माहित नव्हतं का लहानपणापासून? आपल्याला माहित आहे, पण आपल्याला कोणी सांगितलं नाही की या दृष्टीने बघ जरा. ओके, सो रेकीमध्ये काय करणार आहोत? टेक्निक शिकणार आहोत, सेल्फ आणि इतरांच्या, समोरच्या व्यक्तीच्या ट्रान्सफॉर्मेशन साठी. ओके, त्यामुळे जर तुम्ही कधी कोणाला विचारले रेकी म्हणजे काय जादूटोणा आहे, ऑब्व्हियसली नाही. मग कोणी उद्या तुम्हाला विचारलं की रेकी लेवल 1 शिकलीस, काय शिकली एक्झॅक्टली, तेव्हा आपण कॅपेबल पाहिजे बोलण्यासाठी की काय आहे रेकी. त्याची तयारी मी करून घेते आज आणि उद्यापासून. पुढे जाऊया आता आपण. आता बघूया सबकॉन्शियस माइंड का आपल्याला शिकणं गरजेचं आहे. वाय इट इज सो मच इम्पॉर्टंट? कारण त्याच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ना ती 90% आहे. आणि जो कॉन्शियस माइंड जो आपण रोज यूज करतो आहे डेली लाईफमध्ये, त्याची कॅपॅसिटी फक्त 10% आहे. मग ज्याची कॅपॅसिटी 10% आहे त्याला महत्व देणं गरजेचं आहे की जो 90% त्याची क्षमता आहे त्याला महत्व द्यायला पाहिजे आपल्याला. युटिलाइज कोणाला केलं पाहिजे? ज्याच्याकडे पॉवर 90% आहे त्याला यूज कोणी केलं? संतांनी केलं, महात्म्यांनी केलं, आपल्या महर्षींनी केलं. बरोबर आहे. पण त्यांना सुद्धा मानते की ते जेव्हा जन्माला आले त्यांना कार्य दिलेलं, त्या कार्याच्या हिशोबाने जन्माला आले, पण जन्मताच त्यांना काय समजलेलं की मी आला हे करायचं वगैरे नाही. त्यांना सुद्धा सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग लागली, त्यांना सद्गुरूंचा आधार लागला, त्यांना सुद्धा कोणतरी गुरु लागले. म्हणजेच काय, त्यांनी सुद्धा सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग दिली, केली. मग आपण त्यांचे अंश, आपण बोलतो ब्रह्मांडाचा, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. मग आपल्याला कोणी अडवलंय त्याचा यूज करण्यापासून? आपण स्वतः. आपली लिमिटिंग बिलीव्ह आहेत, आपण चौकट आखलेली आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे ह्या सगळ्याचं सोल्युशन जर मला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग करावी लागेल. बरोबर आहे की नाही? ओके, त्यामुळे आता मला सांगा, या आयुष्यामध्ये आता आपण जगत आहोत, सगळ्यात खरं काय आहे? सगळ्यात खरं काय आहे? कोण बोलतंय? पुन्हा म्यूट करावं लागेल, असे नका बोलू. हा, आता ठीक आहे, मी जरा चेंज करते. हा, आपण इथे का आलो? कोर्स फ्री आहे म्हणून आलो? नाही, मग का आलो? जीवन कसे जगावे यासाठी आलो. मग इथे काही इन्व्हेस्टमेंट करतोय आपण, सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय, खूप इन्व्हेस्टमेंट, खूप मौल्यवान इन्व्हेस्टमेंट करतोय आपण. पुढचे 7 दिवस 7 तास प्रत्येक क्षण. कोणती इन्व्हेस्टमेंट आहे ती? इरिव्हर्सिबल आहे. टाइम नाही, टाइम तर कालचक्र आहे, ते तर येते जाते परत येते. आपण फक्त वेगवेगळे कपडे घालून येतोय दर जन्मामध्ये. श्वास, सगळ्यांनी श्वास घ्या पटकन, सोडा, आता परत आणा, आणा परत. पॉसिबल आहे का परत आणणं? नाही, मौल्यवान आहे ना. पुढचे 7 तास प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला आपण घेणार आहोत आणि देणार आहोत, माझा आणि तुमचा सुद्धा. याचं युटिलायझेशन किती चांगल्या पद्धतीने करू ते आपल्यावरती आहे. मग खरं काय आहे? श्वास. श्वास. कळतंय? आणि हा श्वास कुठे घेतोय आपण? प्रेझेंट मध्ये घेत आहोत. कुठे घेत आहोत? वर्तमानात घेत आहोत. माझे खूप स्टुडंट्स, क्लायंट जे रोज भेटतात, काय प्रश्न विचारतात की मॅम, स्टार्टिंगला जेव्हा येतात, आम्ही सगळं करतो देवाचं,
पूजा करतो, हे करतो, सगळं करतो, कर्मकांड झाले, त्याच्यामध्ये मंत्र जप झाला, सगळं झालं, हे झालं देवाचं. मोडॅलिटी ज्या आहेत, न्यूमरोलॉजी असेल, ऍस्ट्रॉलॉजी असेल, सगळं सगळं करून झालेलं आहे. मॅनिफेस्टेशनच्या कोर्सेस केलेले आहेत, पण रिझल्ट काय येत नाही. काय येत नसावा रिझल्ट? कारण खरा काय आहे ते माहित नाही ना आपल्याला. श्वास खरा आहे, कुठे घेतोय श्वास? वर्तमानात घेतोय. भूतकाळ खरा आहे की भविष्य खरं आहे? वर्तमान खरं आहे. आणि ह्या वर्तमानात बसून आपण काय करतो? पास्टची चिंता, भीती, एखादा प्रसंग झाला असेल, काही असेल, घटना असेल, त्याचं काय आहे? टेन्शन आहे, भीती आहे, विचार आहेत. आणि फ्युचरची प्रत्येक क्षणाला प्लॅनिंग करतोय रोज उठल्यावर. आणि ह्या दोन्ही गोष्टीला पकडून ठेवलंय असं घट्ट, पुढे कसे जाणार? आणि जे घरून सगळं विचार करतोय, प्लॅनिंग करतोय, टेन्शन घेतोय, तो कुठे करतोय? वर्तमानात बसून करतोय. पण ऍक्च्युअली वर्तमानात मध्ये बसून मला काय करायला पाहिजे? काम करायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे, ऍक्शन घ्यायला पाहिजे. आणि जिकडे ती ऍक्शन घ्यायला पाहिजे तिकडे मी ऍक्शन घेतच नाही. मी फक्त बसले, आयदर चिंता करते नाही तर टेन्शन घेते. मग मला रिझल्ट कसा येणार? मग तुम्ही कोणत्या पण या जगातल्या टेक्निक घ्या, पॅथी घ्या, नाहीतर टेक्निक्स घेऊन ऑल्टरनेटिव्ह थेरपीज घ्या, मोडॅलिटीज घ्या, रिझल्ट येणार नाही ना. आपण ऍक्शनच नाही घेते. मग ऍफर्मेशन असेल, मॅनिफेस्टेशन असेल, तरी ऍक्शनच घेतलं नाही. ते हरी खाटल्यावरी करून जप करत बसलो तर कसं होणार आहे? आता सगळ्यांचा लाईफ पॅटर्न तसा बनलेला आहे. त्या चौकटीच्या बाहेर जेव्हा वाकून बघू तेव्हा जग दुसरं आहे की नाही कळेल आपल्याला. पूर्ण एरियाचा पिक्चर केव्हा कॅप्चर होऊ? त्या एरियामधून वर जाऊ तेव्हा दिसेल ना ड्रोनला, की तो ड्रोन पण आपल्या लेवलला व्हायब्रेट होत राहिला तर कसं दिसणार? आपल्याला मार्ग कसे दिसतील? मग ते मार्ग दिसण्यासाठी त्या सिच्युएशनच्या वर यावं लागेल, जरा मला असं बघावं लागेल. बरोबर चाललोय? समजते मी काय बोलते? मस्त. हो. ओके. म्हणून काय करावं लागेल? या सबकॉन्शियस माइंड मध्ये ना वर्षानुवर्षाचा डेटा पडलेला आहे. वर्षानुवर्षाचा डेटा म्हणजे फक्त या जन्माचा नाही, खूप आधीच्या जन्मांचा जेवढा पण कर्म काही जे काही केलं त्या सगळा डेटा कुठे आहे? सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. मग जर त्या सबकॉन्शियस माइंडला मी फोकस ठेवला, माझ्या ऍक्शन फोकस राहणार. ऍक्शन फोकस राहिली तर रिझल्ट काय नाही येणार माझा 100%. लॉजिक खूप सिम्पल आहे. आपल्याला वाटेल काहीतरी जगावेगळं शिकतोय, पण हे जगावेगळं नाहीये. नवीन शिकतोय, नवीन एक आहे. जगावेगळं वाटेल, काहीतरी त्या दृष्टीने कधी सांगितलं नाही, बघायला शिकवलं नाहीये. हे पुन्हा शिकतोय आपण, एबीसीडी गिरवतोय. लाईफ पॅटर्न जो चुकीचा बनलेला आहे ना, यू नीड टू ब्रेक दॅट पॅटर्न. वर्षानुवर्षाचा डेटा जो निर्माण झालेला आहे, इव्हन आता पण जो डेटा भरत चाललेलो आहोत ह्या जन्माचा रोज रोज रोज, त्या डेटामुळे काय झालेलं आहे? आपण एक लाईफचा एक असा चौकोन बनवून ठेवलेला आहे आणि त्यानुसारच आपण असे वागत आहोत. तो ब्रेक करून निगेटिव्ह असलेला डेटा बाजूला काढायचा आणि त्या जागी चांगल्या सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण असं प्रिंट तिकडे ठेवायचं. दॅट इज युअर सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग किंवा रिप्रोग्रामिंग. समजतंय? या जगातील कोणतीही तुम्ही मोडॅलिटी घेतली, तुम्ही ॲलोपॅथी पण बोला, होमिओपॅथी बोला, आयुर्वेदिक बोला, ऍस्ट्रॉलॉजी, हिप्नॉसिस, न्यूमरोलॉजी, रेकी, काहीही करा, सगळं येऊन जाऊन येतं कुठे? सबकॉन्शियस माइंड वरती. मग मुळाला पकडा ना आणि त्या मुळावर काम करा. या सगळ्या गोष्टी ज्या आयुष्यामध्ये आहेत, ज्याच्याने आपण रडत आहोत, ढकलत आहोत, जगत आहोत, त्या सगळ्या सॉल्व्ह होणार आहे, कारण की मुळावरती काम केलं. रेकी मुळावर काम करते. रेकी कुठे काम करते? मुळावरती काम मुळावर. करते. मग रेकीमध्ये आपण काय करणार? सबकॉन्शियस माइंडचा फोकस आणि रेकीच्या टेक्निक यांचा वापर करून जीवनामध्ये जे जे पाहिजे ते अचीव करा. थोडक्यामध्ये रेकी काय आहे ते मी सिंपल भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आता कळलं रेकी म्हणजे काय? जीवनातील खरा गणपती आले ना, गणपती आले तर काय करतो आपण? साफसफाई करतो, सजावट करतो. उद्यापासून त्या शुद्ध ब्रह्मांडी ऊर्जेचं स्वागत करणार आहोत, तर माझं घर मला स्वच्छ करायला नको का? हो, करायला हवं ना?
हो त्याच्याशी कनेक्शन करायचंय. शक्तिपातानंतर तर कनेक्शन होणार आहे. मग त्यासाठी मला जरा स्वच्छ आणि हलकं राहणं गरजेचं आहे. आंघोळ रोज करतो आपण. प्रत्येक व्यक्ती इकडचा Yes. आंघोळ करतो. इकडची साफसफाई लास्ट टाइम कधी केली मी? कोणी सांगितलीच नाही हो करायला. कसं कळणार आम्हाला इकडचं पण आंघोळ करायची आहे? सिंपल आहे ना. ह्यालाच बोलतात फ्रेमिंग, लाईफचा पॅटर्न. हे बघा, एक गोष्ट फॅक्ट आहे. कसे पण जगलो, रडत जगलो, हसत जगलो, विवळत जगलो, घुसपटत जगलो, आयुष्य संपणार आहे. हेच आयुष्य जरा हसत जगलो, उगाचच का होईना, काय प्रॉब्लेम आहे? सबकॉन्शियस माइंडचं ट्रेनिंग घेणं किंवा लाईफला ट्रान्सफॉर्मेशन करणं गरजेचं आहे की नाही? रेकीमध्ये काय करायचं आहे? ह्याला ना फोकस ठेवायचा आहे, श्वासासोबत जगायचं आहे प्रेझेंटमध्ये, एनर्जी युटिलाइज करायची आहे ब्रह्मांडाची. ही एनर्जी माझी नाही ना. चेतना मला कोण दिलं? श्वास कसा चालणार? त्याची एनर्जी येईल तेव्हा चालेल. त्याला बोलतात चेतना. म्हणजेच काय? फोकस केला, याला घेऊन प्रेझेंटमध्ये राहिलो, एनर्जी घेतली ब्रह्मांडाकडून, हातात धरलं कोण? रेकीच्या टेक्निकला, साधनांना, आणि मग आपल्याला 100% रिझल्ट येण्यापासून कोण थांबवते ते आपण बघू. चॅलेंज आहे हा, हो की नाही? जयश्री मॅडम बोला, अनम्यूट करा. नवीन काय शिकतोय का आपण? नाही. रेकी काय आहे? उद्या जे सांगणार होती ती आज सांगते. रेकी काय आहे? सार्वत्रिक ब्रह्मांडीय ऊर्जा, सगळीकडे अवेलेबल आहे, पाहिजे तेवढी घ्या. इथे लहानपणापासून सांगितलंय ना आपल्याला, मीच आहे तो अहम ब्रह्मास्मी. का मीच आहे तो नाहीये का? त्याच्यामध्ये नदी नाले सगळे आहेत, माझ्यामध्ये पण आहेत ना. काय आहेत? आर्टरीज आहेत, वेन्स आहेत, नर्व्स आहेत, कॅपिलरीज आहेत, स्पेस आहे, सगळे तत्व आहेत. मग तो ब्रह्मांड जे आहे ते माझ्यात आहेच. व्हायब्रेशन मी करते. रेज युअर व्हायब्रेशन. व्हॉट इज दोज व्हायब्रेशन्स? व्हॉट आर दोज व्हायब्रेशन? व्हायब्रेशन म्हणजे काय? कंपनं आहेत जी सटल लेवलवरती काम करत आहेत. हे बघा, रेकी ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा ते सजीवामध्ये पण आहे, निर्जीवामध्ये पण आहे, माझ्यात पण आहे, तुमच्यात पण आहे. अणू आहेत, रेणू आहेत, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स व्हायब्रेट करतायत की नाही? ते व्हायब्रेशन पकडायचंय, त्याच्यावर काम करायचंय, जे सगळीकडे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये, मी महाराष्ट्रापुरतं बोलते चला, आपल्या ग्रंथांमध्ये काय सांगितलं? चल गीता पण घेऊया. काय सांगितलं आहे? शरण जा. शरण जा म्हणजे काय? लोटांगण घाला. शरण जा म्हणजे काय करा? तो मी आहे, मी तो आहे. प्रश्न संपला ना. काय ना गर्व, ना रुसवे फुगवे, ना कोणाचा द्वेष, ना काही. तुम्हाला जर मूळच कळलं तर तुम्हाला कसला प्रॉब्लेम येणार? कोण कशाला रडेल? हो की नाही? सायंटिफिकली पण सांगितलं, आध्यात्मिक पण सांगितलं, मी मेटाफिजिकल पण सांगितलं. आपल्याला कळतंय की नाही हे महत्वाचं, आणि वळतंय की नाही? उद्यापासून कळेल वळलं की नाही. पुन्हा हे चेहरे दिसले म्हणजे वळले. हो की नाही? ठीक आहे. ऐका असं वाटतंय की बोरिंग वाटतंय? नाही. आता छान आहे. परत येऊया. सबकॉन्शियस माइंड, जरा दिसा भारती आहे रे. सबकॉन्शियस माइंड मध्ये जो डेटा आहे, हाऊ इट इज इफेक्टिंग माय माझा लाईफ कॅमेरा नाव. ऑन होत नाही मॅडम. ओके, चालेल. आता हा जो सबकॉन्शियस माइंड आहे तो माझ्या लाईफला कसा अफेक्ट करत आहे हे सगळं सांगितलं वगैरे, फाईन. सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण काय बघितलं? डेटा इम्प्रिंटेड आहे, डेटाचा पूर्ण आहे आतमध्ये पूर्ण फिक्स बसलेला. तो डेटा कुठून आला? हा डेटा आहे कर्मांचा. एवढ्या वर्षाचे, एवढ्या जन्मांचे कर्म वगैरे वगैरे. आपण काय बोलतो? हे तुझ्या कर्माने आलं. कर्माने आलं म्हणजे काय? असे सेंटेन्स टाईप करून आले का? नाही. कर्माने काय आलंय? सबकॉन्शियस माइंड आला, त्यातला डेटा आला. आणि काय होतं? हा जो सबकॉन्शियस माइंड जो आहे ना, तो कंट्रोल करतो आपली बॉडी. कसं काय? जेव्हा गर्भामध्ये एखादा फिटस, बाळ जेव्हा तयार होतं, त्याची फिजिकल बॉडी स्टार्टिंगला बनत नाही, आधी त्याची एनर्जी बॉडी तयार होते. एनर्जी बॉडी कशी तयार होते? सबकॉन्शियस माइंड मध्ये जो डेटा आहे त्याच्या हिशोबाने एनर्जी बॉडी तयार होते. आणि त्या एनर्जी बॉडी मधून हळूहळू काय होणार?
त्याच्यामध्ये कोणते डीएनए कोणते जीन्स गेले पाहिजेत आणि तो डीएनए कोणता एक्सप्रेस झाला पाहिजे, कोणता नंतर एक्सप्रेस होईल, कोणता डॉमिनंट राहील, या सगळ्यांचा डिरेक्शन कोण देतं? सबकॉन्शियस माइंड देतं. कळतंय? ज्या हिशोबाने माझे डीएनएचे एक्सप्रेशन राहणार तशीच मी ऍक्शन करणार, तशीच मी दिसणार, तसंच मी वागणार. सायंटिफिक आहे. तशी ऍक्शन करून करून माझी सवय बनणार. माझी एकदा सवय बनली प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ते कोणत्याही बाबतीत असेल, माझ्या लाईफचा पॅटर्न बनला एवढा मोठा छानपैकी. आणि जो माझा लाईफचा पॅटर्न आहे तसंच माझं आयुष्य आहे, तशीच माझी आताची स्टेट आहे लाईफची. सुरू कुठून झालं? सबकॉन्शियस माइंड मधून. म्हणजेच काय, आता जे ह्यातील प्रत्येक व्यक्ती माझ्या सकट जो जसं जीवन जगत आहे दॅट इज अ रिझल्ट ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आन्सर कळलं. आता आपण ज्या कोणत्याही लाईफच्या अवस्थेमध्ये असो किंवा स्टेटमध्ये असो, आपण का आहोत? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, कारण की माझ्या हे सगळं सबकॉन्शियस माइंडने सांगितलेलं आहे. ओके नाही? समजतंय? नाही समजत आहे? येस मॅम, समजतं. अरे मग बोला. समजते ओके. समजते. समजतं. हे बघा, इथे कोणतं फॉल्स प्रॉमिसेस मी करणार नाही की उद्यापासून काहीतरी जादूची काडी फिरवली जाईल, बटणं दाबली जातील, उद्यापासून अचानक चमत्कार घडणार. नाही घडणार. नाही. प्रयत्न करावे लागतील, ऍक्शन घ्यावं लागेल प्रेझेंटमध्ये राहून. येस. त्यासाठी सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग लागणार. आणि सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग कशी करायची? आपण 3 गोष्टी आहेत. ती गोष्टी कशी आहेत ते म्हणजे, आता आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये, हे बघा, मोस्टली लोक काय बोलतात की ना, मला जी गोष्ट नको आहे ना तीच माझ्या आयुष्यात सारखी सारखी येते, वारंवार येते, अति तीव्रतेने येते, पटकन येते. आणि जो व्यक्ती माझ्या आयुष्यात नकोच आहे असेच व्यक्ती माझ्या बाजूला येतात, अशाच टाईपचे व्यक्ती सारखे सारखे भेटतात. असं का होतं? का होतं बरं असं? जी गोष्ट मला नकोच आहे माझ्या आयुष्यात तीच नेमकी कशी घडते? आपण त्याच गोष्टीचा विचार करतो म्हणून. चालेल, आपण त्या गोष्टीचा विचार करतो म्हणजे काय करतो? फोकस करतो तिकडे. आता या येस. सगळ्या वरवरच्या गोष्टी झाल्या. चला समजा आपण फोकस करतोय, हा आता युनिव्हर्सचा लॉ आहे. काय आहे? जिकडे आपण फोकस करू तिकडे एनर्जी फ्लो होणार. एनर्जी जिकडे फ्लो होणार ती गोष्ट मल्टिप्लाय होणार. बरोबर आहे? लहानपणी ते केलेलं ना आपण मॅग्निफाईंग ग्लासने. सनच्या रेजला आपण काय केलं? फोकस केला, एनर्जी वाढवली, तिथे आग लागते एखाद्या पेपरला. सायंटिफिकली प्रूव्हन तेच आहे ना, जिकडे फोकस करू एनर्जी विल फ्लो ओव्हर देअर आणि ती गोष्ट मल्टिप्लाय होणार, कॉन्सन्ट्रेशन वाढणार तिचं. बरोबर आहे? तेच करतो ना आपण. हे झालं वरवरची गोष्ट. मेकॅनिझम काय आहे? ऍक्च्युली लॉजिक काय आहे याच्या पाठी? काय होतं? घडतंय काय एक्झॅक्टली? घडतं हे आहे की मी आहे ना, आपण मागतो कोणाकडे? काही गोष्ट पाहिजे असेल, देवाकडे मागतो, ब्रह्मांडाकडे मागतो, एनर्जीकडे, कोणती हायर लेवलची एनर्जी आहे, जी हायर कॉन्शियसनेस आहे त्याच्याकडून आपण मागतो एखादी गोष्ट. मागतो तर पण कसं मागतो? तेव्हा माझ्या आयुष्यात हे घडवून देऊ नकोस, तेव्हा मला हे बघू, कधी माझ्या आयुष्यात मला हे बघायला लावू नकोस. अरे जे नकोय ते का मागतोस तू? जे पाहिजे ते माग. कारण की देव आता माझं घर आपलं बोलतो, आपण तथास्तू बोलतो, मग ब्रह्मांड तथास्तू नाही बोलत, तो पण तथास्तू बोलतोय कंटिन्यू. आपल्याला मागता येत नाहीये. म्हणजेच काय आहे, आपण जेव्हाही एखाद्या गोष्टीचा काय करतो? जप करतोय, नकोय नकोय नकोय. ते पण जप कसा करतो? पूर्ण फील करून. भीती असेल तर भीती फील होणार, टेन्शन असेल तर आतून सगळं हायपर होणार. फील करून बोलतो ना आपण, आणि ते 24 तास बोलतो. आणि हेच जर आपल्याला गाडी पाहिजे असेल तर काय बोलणार? मला गाडी पाहिजे. प्लेन, नो व्हायब्रेशन, नथिंग, न्यूट्रल. ब्रह्मांडाला भाषा कोणती कळते? व्हायब्रेशनची. ब्रह्मांडाची भाषा काय आहे? व्हायब्रेशन. त्याला फक्त व्हायब्रेशन कळतात. आपण त्याला व्हायब्रेशन चुकीचे दिले तर चुकीच्या गोष्टी येणारच आहेत ना आपल्याकडे. मेकॅनिझम कळला? जर मी लोअर स्टेटला व्हायब्रेट केली तर लोअर एनर्जीवाले गोष्टी किंवा माणसं माझ्याकडे येणार. मी जर एनर्जी हाय केली, मगाशी म्हटलं वर जावं लागेल आपल्याला, वरून पिक्चर बघावं लागेल. म्हणजेच काय आहे? व्हायब्रेशन हाय करावे लागतील, रेस करावे लागतील. मग त्याच व्हायब्रेशनशी संलग्न असणाऱ्या लोक, वस्तू, जे काही मला पाहिजे ती मला प्राप्त सहज करू शकते. ह्या टेक्निक आपण रेकीमध्ये शिकणार. समजतंय ते? हे त्याच्या पाठी काय आहे? मेकॅनिझम आहे. हो मॅडम. ओके.
कळलं? एक तर हे कळते म्हणजेच काय होतं, आपण व्हायब्रेट होतो म्हणजे काय होतं? एखादी गोष्ट मला पाहिजे, मी फील केली, आनंद निर्माण झाला मला, म्हणजे माझ्या आतमध्ये जे पेशी आहेत, सेल्स आहेत, ते त्या व्हायब्रेशनला व्हायब्रेट झाले. ज्या क्षणाला ते व्हायब्रेट होतील म्हणजे माझी बॉडी रिस्पॉन्ड करते, रिस्पॉन्स देत आहे. वन्स बॉडी स्टार्ट रिॲक्टिंग, सेल्युलर लेवलवरती ते ऑर्गन लेवलवरती जाणार, सिस्टम लेवलवरती जाणार, माझ्या बॉडीमध्ये त्याच प्रकारचे हॉर्मोन्स आणि बायोकेमिकल रिलीज होणार. वन्स दॅट इज रिलीज, माझी पूर्ण बॉडीचं व्हायब्रेशन चेंज होणार. माझ्या बॉडीचं व्हायब्रेशन चेंज झालं तर माझ्या ऑराचं व्हायब्रेशन चेंज होणार, माझ्या वातावरणाचं व्हायब्रेशन चेंज होणार. म्हणजे माझ्या एकटीमुळे किती जणांचं व्हायब्रेशन चेंज झालं, आणि त्याच व्हायब्रेशनच्या गोष्टी माझ्याकडे अट्रॅक्ट होणार. मग ते कोणती वस्तू असेल नाही तर व्यक्ती असेल, डझंट मॅटर. मला जे अचीव करायचं आहे ते मी अचीव करते, बरोबर आहे. ह्याच जागी जर मी म्हटलं इंद्रियांचं शमन करा, दमन करा, एक व्यक्ती नाही ते थांबणार. पण जर मी म्हटलं की रिइम्प्रिंटिंग करूया सबकॉन्शियस माइंडचं, सगळे एकदम कानटव करून ऐका, बरोबर आहे. बेसिक कळलं आहे आपल्याला काय करायचं आहे आणि कुठे आपण चुकत होतो आतापर्यंत, किंवा ज्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आपण फेस करत आहोत, ते आपण का फेस करत आहोत इतक्या दिवस, इतक्या वर्ष. रेकी लेवल 1 म्हणजे काय आहे, ते एक पाऊल टाकायचं आहे पुढे तुम्हाला. लोक तो पहिला पाऊल जो आहे ना, तो टाकायला जरा कचरतात आणि तिकडेच मार खातात, कारण की वर्षानुवर्ष आपण फक्त बसून विचार करतो, जाऊ की नको, जाऊ की नको. आणि तो पण बोलतोय, वाट बघतोय तो देव, तो ब्रह्मांड, एक तरी पाऊल टाक, पुढचे 10 पावलं टाकायला मी येतो. पहिलं पाऊलच टाकत नाहीयेस, मागतच नाही. गाडी पाहिजे तुला, देतो ना. कोणती गाडी पाहिजे बोल, किती लाखापर्यंत पाहिजे. ती गाडी येण्यासाठी तेवढे, ते लाखाची गाडी येण्यासाठी तुझ्या अकाउंटमध्ये ते पैसे लागतील ना, ते मागणं आधी, हो की नाही. गाडी पाहिजे, चल देईल गाडी. कोणत्या रंगाची पाहिजे, कोणता मॉडेल पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे, कधीपर्यंत पाहिजे, ह्याच गोष्टी मीच क्लिअर नाहीये, मीच फोकस नाहीये, मी कसं ब्रह्मांडाकडून मागणार, बरोबर आहे की नाही. म्हणजेच काय, ह्याला जरा फोकस हल्लेला आहे, त्याला फोकस करायचा आहे आणि कामं करायची आहेत. 3 गोष्टी आहेत. ॲफर्मेशन, ट्रेनिंग कशी करायची, ॲफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आता मेडिटेशन बोलाल की बापरे मेडिटेशन करावं लागेल की काय, मध्ये करावं लागतं का जयश्री मॅडम? दॅट इज नॉट मेडिटेशन, दॅट इज डिफरंट. ती एक प्रॅक्टिस आहे. बाकीचे मेडिटेशन लागतात का करायला कोणत्या दुसऱ्या? नाही. नाही लागत. तर आपण बघूया ॲफर्मेशन आधी काय. ॲफर्मेशन वर्क करतं का, किंवा अफर्मेशन म्हणा ना ते ॲफर्मेशन म्हणा. म्हणजे काय आहे, एक पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण असे जे बोल आहे, शब्द आहे, त्यांचं एकत्रीकरण करून सेंटेन्सेस बनवले जातात. दॅट इज युअर अफर्मेशन. मग इट कॅन बी युअर प्रार्थना, मंत्र, अभंग, जे आरत्या, किंवा अफर्मेशन जे आपण बोलतो ते, इच्छा, इंटेन्शन, दॅट इज, दोज आर द टाइप्स ऑफ अफर्मेशन जे आपण रोज यूज करतो, पण यूज कसं करायचं ते माहित नाही. नेक्स्ट आहे ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. सगळ्यात पॉवरफुल टेक्निक इज युअर व्हिज्युअलायझेशन. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि बघा सफेद हत्ती. डोळे बंद करा पटकन सगळ्यांनी, सफेद हत्ती बघा पटकन. 1, 2, 3. बघितला? डोळे उघडा. दिसला का सफेद हत्ती? दिसला फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये आय एम आस्किंग. हो हो दिसला. प्रयत्न करावा लागला त्या हत्तीमध्ये व्हाईट कलर टाकावा लागला? नाही, जे आपण इमॅजिन केलं ते लगेच दिसलं. ओके, पण इमॅजिन करावं लागलं, कारण की आतापर्यंत आपल्याला काय सवय आहे, व्हाईट हत्ती बघायचा नाही, काळा हत्ती, ग्रे हत्ती बघायची सवय. कनेक्शन कोणासोबत लगेच प्रस्थापित करू आपण फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये? काळ्या हत्तीसोबत. दॅट इज युअर पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. गाडी पाहिजे तर जा त्या गाडीसोबत स्वतःचा सेल्फी काढून ये, कनेक्शन प्रस्थापित कर, मगच अचीव्ह करता येणार आहे. एखादी गोष्ट माहितीच नाहीये, तिच्याशी कनेक्शन कसं प्रस्थापित करणार, बघितलीच नाहीये तिने कधी. मग जर व्हिज्युअलायझेशन केलं तर ती अचीव्ह करायला आपल्याला सोपं पडतं. दॅट इज द पॉवर ऑफ युअर व्हिज्युअलायझेशन. नेक्स्ट आहे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय माहिती येते कोणाला? कोण मेडिटेशन करत असेल, मेडिटेशन ट्रेनर असतील. व्हॉट इज मेडिटेशन? ध्यानाला बसणं म्हणजे मेडिटेशन? येस डिअर. कोण आहे?
ध्यानाला बसणं म्हणजे मेडिटेशन. ओके. ध्यान करणं म्हणजे एक्झॅक्टली आपण काय करतो? श्वास घेणे फोकस करतो. आणि तो फोकस कुठे करायचा आहे? कुठे नाही करायचा. श्वासावर, प्रेझेंट स्टेटवर करायचा आहे. एखादी व्यक्ती सुंदर स्वयंपाक बनवते, एकदम मन लावून तिचं आवडीचं काम आहे, ती मेडिटेट करते आहे. एखाद्याला खूप छान पेंटिंग जमते, त्याचं तेच पूर्ण त्याचं सगळं सर्वस्व आहे, तो मेडिटेट करत आहे. श्वासासोबत प्रत्येक क्षणाला जगणं, लिव्ह विथ युअर ब्रेथ, दॅट इज युअर मेडिटेशन. नाहीतर मेडिटेशनला जर बसायला म्हटलं तर आपण जग फिरून येतो. फायदा काय त्याचा? दॅट इज नॉट मेडिटेशन हिअर. बरोबर आहे की नाही? त्यामुळे काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते मी सांगेल. ओके. हे बघा, जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपल्या आयुष्यामध्ये, कोणाच्या आयुष्यामध्ये सगळंच्या सगळं आहे. हेल्थ आहे तर वेल्थ नाहीये, वेल्थ आहे तर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, रिलेशनशिप आहे तर हेल्थ नाहीये. हे होणारच आहे ना. कर्म केले आहेत, कर्म काय पुसून नाही आलो ना, कर्म केलेले आहेत. संतांना, देवाला कर्म चुकले नाही तर आपण काय त्यातून बाहेर पारदर्शक माणूस पडा. आहे. पण असं कोण म्हटलं की त्या कर्मांमध्ये खितपत राहा म्हणून? बाहेर पडा ना. आणि तेच बाहेर पडायला आपण या पुढच्या कोर्समधून शिकणार आहोत. पण या देहामध्ये जन्माला आलोय ना पुण्य केलं म्हणून, बरोबर आहे. युटिलाइज करा. बघा, जन्म आहे, मृत्यू आहे, मधला आहे तो प्रवास. त्या प्रवासासाठी दिला आहे श्वास. आपल्याला 5 गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. किती गोष्टी अचीव्ह करायच्या? 5 गोष्टी लिहून घ्यायच्या. परमसुख, त्याच्या पलीकडचं सुख नाही ना परमसुख. पुढे कुठे जाणार आता? त्यातून मिळणार आहे मला समाधान. ओके. समाधान भेटल्यावरती काय पाहिजे आता? हे समाधान वगैरे ठेवायचं कुठे? आरोग्य लागेल. आरोग्य. आणि मी कलियुगात राहत आहे, त्यामुळे मला ऐश्वर्य लागणार आहे, पैसा लागणार आहे. पैसा म्हणजे, ऐश्वर्य म्हणजे फक्त पैसा नाही, ती एक एनर्जी आहे, लक्ष्मीची ऊर्जा, संपत्ती, समृद्धी, अबंडन्स. ओके. कन्सिडर दॅट. पैसा फक्त नाही. ओके. नेक्स्ट आहे ते म्हणजे, आता हे सगळं मिळवलं 4 गोष्टी, जगलोच नाही तर दीर्घायुष्य. 5 गोष्टी अचीव्ह केल्या की आता अजून काय पाहिजे पलीकडे आपण मागणार? आणि रेकीच्या साधनांनी ह्याच्यामध्ये जे काही इश्यू आहेत बाजूला काढायचे आणि त्या गोष्टी आणायच्या. कळतंय? किती 5 गोष्टी पाहिजेत आपल्याला? फोकसच पाहिजे ना आपल्याला. या 5 गोष्टी मला मिळवायच्या आहेत. मग हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. काही जण बोलतील मोक्ष हवा, 5च्या पण पलीकडे. तो कसा मिळवायचा? कारण काय होतं, आपण या 5 गोष्टीमध्येच गोंधळामध्ये अडकून राहिलो आहोत. लोन पे करायचं आहे, मुलाचं बघायचं आहे, मुलीचं बघायचं आहे, लग्न करायचं आहे, त्यांचं लग्न आहे, घराचं लोन आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे. ह्याच 5 गोष्टी आहेत ना. जेव्हा ह्या करून शांत करू, तेव्हा विचार करू, अरे मी का जन्माला आले? मोक्ष पाहिजे का मला? ओके ओके, म्हणजे मला हे करावं लागेल. मग त्यासाठी या 5 गोष्टींना मला शांत करावं लागेल. ह्यालाच बोलतात शमन आणि दमन इंद्रियांचं करायचं, म्हणजे या शांत होतील. आणि जेव्हा ह्या शांत होतील त्याच्यानंतर आपण काय बोलतो नेहमी, 50 नंतर परमार्थ करूया. कोणी सांगितलं? कारण की हे करेपर्यंत 50-60 येते ना, त्याच्यानंतर मग आपल्याला वेळ भेटतो, आता करूया चला भजन कीर्तन. आपण एक माइंडसेट आहे ना, कोणीतरी बोललेला, आणि तेच आपण मिरवतो मस्तपैकी. खरं आहे एकदम प्राऊड फील करून. कुठे आहे सगळं ते? त्यात काय प्राऊड फील करायचं चुकीच्या गोष्टींमध्ये? डिरेक्शन नाहीये, डिरेक्शनलेस वागतोय म्हणून अजून तिकडेच होत. डिरेक्शन येणं गरजेचं आहे लाईफला, आणि मग अचीव्ह करू ना. ओके. समजतं इथपर्यंत? त्यामुळे मी पॅरेंटिंग कोच, आता मी काय आहे ते सांगायला विसरली. ओके. सो आय एम प्रणाली. कशासाठी आहे इथे? आपण काय शिकतोय? रेकी शिकतोय, रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच, एंजल थेरपिस्ट, पॅरेंटिंग कोच, काउन्सिलर. बाकीचे राहू दे, एवढं आता बस. ठीक आहे. तर हा उल्लेख कुठून आला? आता पॅरेंटिंग कोचच्या हिशोबाने सांगते मी. पॅरेंट्स येतात माझ्याकडे, मुलाला हे नाही पडले, एवढे पर्सेंटेज नाही, असं नाही, तसं नाही. अरे स्टॉप दे, तुमची DNA कॅरी करतोय. कसा वागणार? तुमच्यासारखा वागणार. काउन्सिलिंगची गरज कोणाला आहे, मुलाला की पॅरेंट्सला?
म्हणून एक धागा पकडून ठेवायचा परमार्थाचा. परमार्थ म्हणजे काय? ध्यानाला बसणं नाही, बरोबर डिरेक्शन मध्ये फोकस करून राहणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ दुसरा काही नाही. याला सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करत राहणं, दॅट इज युअर परमार्थ. मगच बॅलन्स येईल. हे बघा, प्रपंच करायला ऑटोमेशनवर टाकलाय ना. उठतोय, खातोय, झोपतोय, उठतोय, करतोय, म्हणजे काम करतोय, खातो आणि झोपतो. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला एनर्जी काय पुट करायची आहे? इट इज ऑन ऑटोमेशन मोड नाव. प्रयत्न कुठे करायला लागतील? ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि मग तो तराजू बॅलन्स होणार आणि मग त्या गोष्टी येणार आहेत. आपण एकच करतोय आणि हा डिग्रेड होत चाललेला. अचीव्ह कसं करणार? आपल्याला माहितीच नाही. हा कधी प्रश्न स्वतःला विचारलेच नाहीत आपण. विचारायला सुरू करा, म्हणजेच मार्ग सापडेल ना, आणि मग चालायला लागू. आज आपले ना असे फोकस ऑन होणार आहेत बल्ब, आणि उद्यापासून काम करायचं. म्हणून एवढं ओरडते मी. माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला आवाज कधी वाढलेला दिसेल, कधी हळू. तुम्हाला जागा करावं लागेल. तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी बोलते मी, तुमच्याशी कुठे बोलते? ओके नाही? जीवनाच्या आनंदाला स्पर्श करणार आहोत रेकी लेवल मध्ये. काय करणार आहोत? आनंदाला स्पर्श करून जाणार. एक जरा झलक घेऊया, हा आनंद नेमका असतो काय. ओके, तर माझा चेहरा बघून कंटाळा आला का तुम्हाला? बिलकुल नाही हो? नाही. नाही. आता मला सांगा, सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती कोण आहे किंवा ॲनिमल कोण आहे? मनुष्य. कोणी पदवी दिली? बुद्धिमान स्वतः. प्राणी. स्वतः पदवीधर, बुद्धीचं वैभव. आणि त्या बुद्धीच्या वैभव असलेल्या ॲनिमलला क्लास अटेंड करावा लागतो प्रकृतीच्या हिशोबाने कसं वागायचं. त्या प्राणी लोक कुठे गेलेले क्लास अटेंड करायला? प्रकृतीच्या हिशोबाने ते लोक प्रत्येक क्षणाला वागतात. गरज आपल्याला आहे, ज्याला बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीचे 3 प्रकार आहेत ना, बुद्धी, विवेक आणि सत्सद विवेक बुद्धी. जे फिल्टर आउट होऊन श्वासातून बाहेर आली ती माझी सत्सद विवेक बुद्धी. तिला ठेवलं आपण बाजूला. समजतंय आपण कोणत्या लेवलला जातोय? ही भाषा फक्त भाषा नाहीये. आता ओके, आता जरा प्रवचन आपण थांबूया. आधी कळले ब्रह्मांडाची भाषा काय आहे? व्हायब्रेशन आहे. यू नीड टू रेज युअर व्हायब्रेशन अँड रीच दॅट स्टेट सो दॅट यू कॅन अचीव्ह व्हॉट एव्हर यू वॉन्ट, युअर डिझायर्ड स्टेट. मराठीतून सांगते. म्हणजेच काय, आपले आपले व्हायब्रेशन कंपन त्या लेवलला घेऊन जायचं आहे. आपल्याला त्या कॅपॅबिलिटीमध्ये पोहोचून त्याच लेवलचे जे काय बोलतात कॅपॅसिटी असलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला गोल आहे ते आपल्याला अचीव्ह करायचे आहे. तर दॅट्स इट. हा मुद्दा आहे पूर्ण जीवनाचा. मग तुमचा मोक्ष असेल नाही तर काही असेल. कळलं? जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मिळू तेव्हा शांत होणार इंद्रिय, आणि मग जी ऊर्ध्व गती काय जाणार? कुंडलिनी जाते ना भेदन करून, ऊर्ध्व गती जाणार शक्ती, आणि मग पोर्टल ओपन होणार, मग डाउनलोड होणार, आणि मग तुम्ही काय पाहिजे तुमचं ओपन बिपन करा. थर्ड आहे. त्यासाठी बेसिक काम कुठून करावं लागेल? साफसफाईपासून, सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग पासून. आणि मग पुढचं तर आपण शिकणार आहोत रेकीमध्ये. हो की नाही जयश्री मॅडम? अजून कोण कोण आहेत ओळखीचे चेहरे? बाकीचे तर मला वेळ नाही बघायला. काय चाललंय? प्रत्यक्ष ऐकल्याशिवाय नाही होत मॅडम. माझे त्यासाठी 2 level तुला यावं लेक्चर लागतं. दोन्ही वेळेस माझे मिस झाले होते, म्हणून मी आज ठरवलंच होतं की आज अटेंड करायचं. वाचणं आणि समोर पाहून तुमच्याकडनं ऐकून घेणं खूप पीसफुल वाटतंय ते. व्हेरी गुड. प्रॅक्टिस चालू आहे का? हो, हम्म. चालू आहे प्रॅक्टिस. Okay. चालू आहे. आता लिहून घ्यायचा सगळ्यांनी. रेकीमध्ये एकच नियम आहे. उद्या सांगणार होती, आता सांगून टाकते. रेकीमध्ये एकच नियम आहे. तुम्ही नॉनव्हेज खा नका खाऊ, डझंट मॅटर. कोणत्या पंथाचे आहात, कोणत्या जातीचे आहेत, दॅट ऑल्सो डझंट मॅटर. एकच नियम आहे, नियत सोडायची नाही. नियतीने वागा. हे मी लेवल 2 ला पण 4 वेळा सांगते, लेवल 3 ला गेल्यावर पण 4 वेळा सांगते की नाही जयश्री मॅडम? हो, नियत सोडून वागू नका. पैशांचे नियत गट्टे सोडून येतील, वागायचं. नियत सोडू नका, तो देईल. नियत सोडू नका, बस. हा एकच क्रायटेरिया आहे. बाकी तुम्ही काही करा, मग एथिकली करा. ओके, त्यामुळे आता उद्या आपण बघू. आता मी जरा पीपीटी शेअर करते, बिकॉज आय कॅन अंडरस्टँड. माझ्याकडे बघून जरा कंटाळा आला असेल.
कारण की मला सवय नाहीये पीपीटी घेऊन वाचत बसायची. इथून जो डाउनलोड येईल तेच बोललं जाणार आहे. ओके, जरा आपण पीपीटी बघू आता. दिसतंय? सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आपण बघितलं. कॉन्शियस माइंड आहे ज्याची ऊर्जा 10% आहे कॅपॅसिटी, पण यूज आपण तोच करत चाललोय जो लॉजिकल आहे. आता ह्या मॅडम काहीतरी बोलत आहेत, माझ्या उपयोगाचं आहे का, मी उद्या येऊ का, कसं करू, हे सगळं काय आहे, लॉजिकल थिंकिंग आहे, विच इज डन बाय युअर कॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड काय आहे, बिलीफ सिस्टम, हॅबिट्स, प्रोटेक्शन, आपलं जे काही व्हॅल्यूज आहेत, आपली इंट्युशन्स आहेत, इमॅजिनेशन आहे, जी खरी पॉवर आहे, दॅट इज इन युअर सबकॉन्शियस माइंड, जो दिसत नाही आपल्याला. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आर द टेक्निक्स ज्याच्याने आपण काय करू शकतो, ट्रेनिंग करू शकतो सबकॉन्शियस माइंडची. आता आपण बघूया हे जे मी अफर्मेशन बोलते काम करतात का. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. डॉक्टर मसारू इमोटो यांनी काय केलं आहे, एक्सपेरिमेंट कंडक्ट केला आहे पाण्यावरती. फुजिवारा डॅमचं त्यांनी पाणी आणलं एका टेस्ट ट्यूब मध्ये आणि त्याला काय केलं, त्याच्यावरती अफर्मेशन दिले, प्रेयर्स दिल्या, काही तुम्हाला म्हणायचं त्या पद्धतीचे अफर्मेशन दिले काही मिनिटांसाठी, आणि पाण्याचं जे हे स्ट्रक्चर होतं मॉलिक्युलचं ते अशा पद्धतीमध्ये रूपांतर झालं. जर या टेस्ट ट्यूब मधल्या पाण्याला चेंज करू शकतो 5-10 मिनिटात, तर माझं शरीर तर 70% पाण्याने बनलेलं आहे. मी का नाही बदलू शकत? माझं आरोग्य का नाही बदलू शकत? माझी मेंटल स्टेट का नाही बदलू शकत? नक्की बदलू शकते. अशी सुंदर जर मी लव्हचं अफर्मेशन दिलं तर हे स्ट्रक्चर फॉर्म होते. बरोबर, मायक्रोस्कोपिक इमेजेस आहेत ना ह्या, खऱ्या आहेत ना, इट इज प्रूव्हन. मायक्रोवेव्हला एक्सपोजर केला तर हे डिस्ट्रॉशन होतं. त्याला जेव्हा अशा पद्धतीचे अफर्मेशन दिले, कंपॅशन, थँक्यू, विजडम, ट्रूथ, तर किती सुंदर आले स्ट्रक्चर. मग हे सुंदरता माझ्यात आली तर काही प्रॉब्लेम आहे मला, काहीच नाहीये. त्यांनी फक्त पाण्यावर नाही तर अन्नावरती सुद्धा एक्सपेरिमेंट केला. ते म्हणजे काय, भात घेतला, 3-4 दिवस तो भात असाच ठेवला 3 बरण्यांमध्ये. ह्या मधलीला काही नाही दिलं, न्यूट्रल ठेवलं, नथिंग, कोणती भावना दिली, अफर्मेशन नाही दिलं. ह्याला काय केलं, थर्ड वाल्याला जाणून बुजून द्वेष दिला, हेटची भावना दिली, तो लगेच काय झाला, खराब व्हायला सुरुवात झाला, फंगस पकडलं त्याला. ह्याला काय दिलं, लवची भावना दिली, अफर्मेशन दिलं. त्याने ही जी नॅचरल प्रोसिजर होती खराब होण्याची, हा जो मधला जो आहे तो जसा खराब झाला, हा नॅचरल पद्धतीने झाला ना प्रकृतीच्या हिशोबाने. पण ह्याला ज्याला त्याने लव दिली तो मात्र काय झाला, प्रकृतीचा नियम ओलांडला, प्रिझर्व झाला. माझं आयुष्य मी नाही वाढवू शकत का? हे जर मी रोज केलं तर 2 मिनिटाचं काम. व्हिज्युअलायझेशन वर्क्स, येस इट वर्क्स. मेडिटेशन म्हणजे काय, काय आहे, विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक मेडिटेट. 21 डेजचे चॅलेंज आहे. ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये त्या लिहायच्या, फाडून फेकून द्यायच्या रोज. दॅट इज युअर चॅलेंज फॉर नेक्स्ट 21 days. बी इट एनिथिंग. आज मी लेट उठले, आज कामवाली बाई आली नाही, गॅसचे प्राइसेस वाढलेले आहेत, गर्दी वाढलेली आहे मुंबईमध्ये, जे काही प्रॉब्लेम आहेत लिहून काढा आणि फाडून फेकून द्या. आणि याचे रिझल्ट येतातच येतात. येस और नो? बघितलेले आहेत आपण. येस, येतात. 15 ज्या लिस्ट होत्या त्या येतात, लिटरली मॅडम. लेवल 2 पर्यंत जाईपर्यंत किती जायला मॅडम, 1 ते 2 वरती येतात. काम करावं लागतं. एकच. हा, एकच उरली आता तुमची. व्हेरी गुड. आता काय करायचं, आपल्याला इन्स्ट्रक्ट करावं लागेल. जे पाहिजे ते सांगायचं आहे, जे नको आहे ते सांगू नका. हे बघा, बिफोर बेड अँड फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग आपल्याला 2 हात जोडायचे आहेत. अर्ध्या सेकंडचं काम करायचं आहे की देवा, ब्रह्मांड, थँक्यू, आतापर्यंत जे काही दिलं आणि पुढे देणार आहे त्याबद्दल मी धन्यवाद देत आहे. दिस इज युअर ग्राउंडिंग, दिस इज युअर ग्रॅटिट्यूड. आपल्या घरातले व्यक्ती आहे त्यांना पण थँक्यू बोला की थँक्यू, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात, कारण माझे कर्म भोगायला तुम्ही मला मदत करते आणि तुमचे कर्म भोगायला मी तुम्हाला मदत करते. सिम्पल लॉजिक. कोणी असं उठसूट कोणासोबत येत नसतं. ओके, सबकॉन्शियस माइंडला आपल्याला सांगावं लागतं, फोकस द्यावा लागतं. ओके, इथपर्यंत समजते सगळ्यांना? आपल्याला 24 तास दिलेले आहे सगळ्यांना. एकाला कोणाला एक्स्ट्रा दिला आहे की कमी दिला आहे 1 तास? सगळ्यांना सेम दिला आहे. अंबानीकडे किती तास आहेत? 24 तास आहेत. रस्त्यावर काम करणाऱ्या कामगाराकडे किती तास आहेत? 24 तास आहेत. हो की नाही? घरामध्ये काम करणाऱ्या गृहिणीकडे 24 तास आहेत. शिवाजी महाराजांकडे 24 तास होते.
कलामांकडे पण 24 तास होते. प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगवेगळी काय आहे? कारण ची व्हायब्रेशन वेगवेगळे आहे, सबकॉन्शियस माइंडचं पॅटर्निंग वेगवेगळं आहे प्रत्येकाचं, म्हणून त्यांच्या अचिव्हमेंट वेगळ्या आहेत. शिवाजी महाराजांना लहानपणापासून सांगितलं ना, तुम्ही राजेच आहात, स्वराज्यच घडवायचंय, की आदल्या 2 महिन्यापूर्वी सांगितलं त्यांना उद्या 2 महिन्यानंतर जाऊन तुम्हाला स्वराज्य घडवायचंय? सबकॉन्शियस माइंडचं रिप्रिंटिंग, प्रोग्रामिंग लहानपणापासून गेलं म्हणून एवढी मोठी गोष्ट अचीव्ह केली ना. खरंय की खोटंय? खरंय. आपल्याला ते करायचं आहे, करता येत नाहीये. हा इथे काय आहे? इश्यू आहे. ओके. त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे पुढचे 24 तास मला काय करायचंय, कसं मला मॅनेज करायचं आहे. लेव्हल 2 लेव्हल 3 ला आल्यावरती जर आपल्याला ऑप्शनच नसतो, ते करावंच लागतं. समजते? हे बघा, जे कोणी मेडिटेट केलं असेल, मेडिटेशन केल्यावर आपल्याला तो दिवस खूप छान जातो. कसा काय छान जातो? मेडिटेशन मोस्टली माणसं केव्हा करतात? सकाळी उठल्यावर करतो, ब्रह्ममुहूर्तावरती आपण करतो. म्हणजे काय करतो आपण? सबकॉन्शियस माइंड ना, हे बघा, जेव्हा ब्रह्ममुहूर्त सकाळी वगैरे तेव्हा काय होतं, आपला जो कॉन्शियस माइंड आहे, जो आता ऍक्टिव्ह आहे, तो झोपलेला असतो. आणि जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी उठू तेव्हा तो जर झोपेतून जागा होत असतो. तेव्हा ऍक्टिव्ह कोण असतो? आपलं सबकॉन्शियस माइंड असतो. मेडिटेशन करताना आपण काय करतो? डोळे बंद करतो, श्वासावर ध्यान ठेवतो, म्हणजे श्वासासोबत जगत आहोत. ऍफर्मेशन आयदर ऐकलं जात आहे किंवा आपण देत आहोत इन्स्ट्रक्शनच्या हिशोबाने, गायडेड मेडिटेशन असेल तर. तिन्ही गोष्टी करतोय आपण. काय करतोय? श्वासासोबत जगतोय, डोळे बंद करतोय, व्हिज्युअलायझेशन करतोय जे मला पाहिजे त्या गोष्टी, ऍफर्मेशन देत आहोत. म्हणजे काय केलं? सकाळी उठल्या उठल्या या सबकॉन्शियस माइंडचे प्रिंटिंग, एक त्याला पॅटर्न देऊन ठेवला. आणि जेव्हा 6च्या नंतर 7च्या नंतर जेव्हा हा कॉन्शियस माइंड जागा होतो, पूर्ण कामाला लागतो, तेव्हा त्याच्याकडून सबकॉन्शियस माइंड कामं करून घेतो. म्हणून आपल्याला काय वाटतं? तो दिवस खूप माझा छान गेला, कारण त्याची पॅटर्निंग करून ठेवली होती मी सकाळ सकाळी, त्याने तसंच माझ्याकडून कामं करून घेतली. आणि हे जर आपण रोज केलं तर काय प्रॉब्लेम आहे? Exactly. मला पाहिजे तसं मी जीवन जगू शकते, पाहिजे ते अचीव्ह करू शकते. येस ऑर नो? करू शकतो ना, अचिव्हेबल आहे. मग तुम्ही कोणत्याही मॉडॅलिटीने करा, सबकॉन्शियस माइंडलाच तर फोकस करायचंय. इझी पीझी, पण करावं लागणार, ऍक्शन घ्यावी लागेल. मी ओढून काय नाही होणार आहे. समजते इथपर्यंत? आपण काय बोलतो? मी ब्रह्म आहे. आहेस? जाणून घ्यावं लागेल तू ब्रह्म कसं आहेस. स्वामी समर्थ बोलतो आपण. म्हणजे काय स्वामी समर्थ म्हणजे? स्वामी समर्थ, ब्रेक करा. स्वतः मी समर्थ. कोणाची वाट बघताय? स्वामी समर्थ बोलले, मी कोणत्या मठामध्ये बसलोय, मठामध्येच आहे, मगच मी भेटतो तुला. अरे तुझ्यात आहे ना, तू स्वतः समर्थ आहेस, हे मी बोलतोय. माझा मंत्रच तुला दिलाय, स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोल बरं. रोज बोलताय, अर्थ कोण समजून घेणार? गुड. बरोबर आहे. समर्थ बना, निघा बाहेर, जिथे कुठे आहात. वरती गेलं की आत गेलं सगळं? की सगळे स्तब्ध आहेत? नाही. आता अनम्यूट करा आणि बोला. स्नेहा, व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? कुठे गेल्या? हा, अनम्यूट करा. अनम्यूट केलं जात नाहीये. येस, डू इट नाव. 814712 बोला, जे युनिफॉर्म मध्ये आहेत. बोला, काय बोलू मॅडम? काय वाटतंय? मॅडम हसू अवनी आता नाईक, माझ्या याच्यावर. काय बोलताय? काय म्हणलं मॅडम? अवनी नाईक, अनम्यूट करा. का नाही होते? स्नेहा, झालं अनम्यूट, बोला. हा मॅडम, एकदम बरोबर बोललात. मला काय वाटतंय?
मी बरोबर बोलले मला माहिती, तुम्हाला काय वाटतंय? ओके, आय विल रिफ्रेम द क्वेश्चन. म्हणजेच असंच की तुझं आहे तुझ्यापाशी पण परी जागा चुकलाशी असं आज मला वाटतं मॅम. हा, कारण काय आहे, सगळं माझ्याकडेच आहे. मी दिवा घेऊन फिरत आहे. ऑलरेडी आतमध्ये आहे दिवा. हातामध्ये कधी लागतो याची वाट बघतोय आपण. लागलेला पण कोणतरी असतो पण समजत नाही. नाही, आपण काय बोलतो, कोई तो मसीहा आएगा मुझे यहाँ से बाहर निकालेगा. नाही नाही करतो पण तेव्हा म्हणजे प्रयत्न जिथे करतो. बदला होईल तिथे सोडून निघून जातो, नाही होणार माझ्याकडनं. हा, मग तेच ना, माझ्याकडून होणार नाही, कोणतरी येऊन करून देईल नंतर मला. असं नाही होत. राईट. कोण कोणाचं नाहीये. जे काय करायचं स्वतःलाच करायचं, हे गाठ बांधायची आता. स्वतःचा रिमोट ते स्वतःकडे, माहित. आनंदाचा रिमोट दुसऱ्यांना वाटलाय, तो काढायचा, स्वतःच्या हातात घ्या आणि रिमोटची बटणं दाबा. येस राईट. ओके, सो उद्यापासून ma'am. तयार आहेत की नाही? रिफ्रेम केला क्वेश्चन. आर यू रेडी ऑर नॉट? येस मॅम, आय एम रेडी. व्हेरी गुड. आता Yes. काय करायचं माहितीये, सेशन संपल्यावरती स्वतःचा जो बेस्ट फ्रेंड आहे फोटो काढायचा त्याचा. कोणाचा? स्वतःच्या चेहऱ्याचा. आपल्या जो बेस्ट फ्रेंड मोबाईल आहे त्याच्याने स्वतःची सेल्फी काढा आणि 7 दिवसानंतर ती सेल्फी परत काढायची आणि बघायचं 7 दिवसामध्ये माझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडलं की नाही. ओके. येस मॅम. डन? येस. ओके देन, शॅल वी स्टॉप हिअर? थँक्यू. थँक्यू सो मॅम. मच. मीच थँक्यू बोलते. रेकीमध्ये एक गोष्ट शिकायची आहे आता. कोणी थँक्यू बोलू दे, काही थँक्यू बोलू, त्याला बोलायचं ब्रह्मांडाला थँक्यू बोल. आपण काही घ्यायचं नाही स्वतःवर, चांगलं असो नाही तर वाईट असो, आपण अलिप्त. या चिखलामध्ये ओके. राहून पण आपण चिखलाला टच नाही झालं पाहिजे. कमळ कसा राहतो तसं आपण त्याला थँक्यू बोलायचं. कसा थँक्यू बोलायचं त्याला? एक विसरल्या, ते मी म्हटलेलं लास्ट. ह्या 1 hour संपता तुम्ही काय होणार आहात? ह्या जगातले सगळ्यात लकीएस्ट पर्सन, भाग्यशाली व्यक्ती बनणार. कसे? अहो मॅडम, एवढं सगळं चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये, कसं मी लकी असू शक्यच नाहीये. आय अंडरस्टँड. ते होणारच. पहिलं कारण आहे ते म्हणजे रोज हा देह जागृत होत आहे. मी उठतोय ना, माझ्या घरातली लोक सगळे जागे होत आहेत. माझा नंबर नाही लागत आहे. रोज जे 10 लोक पृथ्वीवरून टाटा बाय बाय करतायत त्यांच्यामध्ये माझा नंबर लागला नाही. मी भाग्यशाली आहेच. येस ओर नो? सेकंड रिझन, हात जोडायला सांगितले मी सकाळी उठल्यावरती, विच इज ग्रॅटिट्यूड. अर्ध्या सेकंडचं काम. ते हात जोडण्यासाठी हात शाबूत आहेत माझे, हातपाय धडधाकट आहे, त्या निसर्गाला बघत आहे, ऐकत आहे, मी अनुभव घेत आहे छान छान. हो की नाही? आता किती करोडो लाखो लोक आहेत, त्यांना ते पण नाहीये. भले कुठे दुखत खुपत असेल पण आहे. यू आर लकीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. तिसरं खूप इम्पॉर्टंट, जे सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे आज तुम्ही कोणत्याही लाईफच्या स्टेटला असाल, त्या परिस्थितीमध्ये असाल, परिस्थिती बोला, अवस्था बोला, स्टेट बोला, कुठेही असाल, कोणत्याही प्रकारे असाल, आज तुम्ही या जगातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन जगत आहात. तुमच्याकडे पण कोणतरी असं बघते, काश मेरे पास ये होता. बरोबर आहे? मग तुम्ही लकी नाही का? आपण लकी आहोत. दृष्टिकोन बदला ना. एक गोष्ट जर कळली ना आणि आयुष्यात बांधून ठेवली, लाईफ कुठच्या कुठे जाणार आहे. मग मोक्ष असो नाही काहीतरी काही असो, अचिवेबल नाहीये का? आहेच. जर मी लकी आहे तर आहेच ना. मी कालच माझ्या लेव्हल 3च्या एका स्टुडंटला म्हटलं, टेन्शन होतं. काय असलं ते, कसलं टेन्शन घ्यायचं? आपल्या हातात रेकी आली ना, सगळ्यांच्या हातात रेकी येत नसते. रेकी कोणाच्या हातात येणार? जेव्हा ब्रह्मांडाला वाटेल की तुझ्या हातातून काहीतरी चांगलं दुसऱ्यांचं आणि स्वतःचं घडवायचं आहे, त्याच्याच हातात रेकी येईल. इतर सगळ्यांच्या हातात रेकी येतच नाही. मग मी कशाला टेन्शन घेऊ? किंवा त्याने स्वतः समोरच्याने कशाला टेन्शन घ्यायचं? हातात रेकी आली म्हणजेच काय? तू त्याची फेवरेट आहेस. मी माझ्या बापाची फेवरेट आहे. बाप म्हणजे कोण? वडील? ब्रह्मांड. ब्रह्मांड. परमपिता का बोलतात त्याला? त्या मेल फिमेल असं काही ग्रेडेशन नाहीये तिकडे. मी त्याची फेवरेट आहे ना, बस झालं, विषय स्टॉप. पुढचे प्रश्न कसे येतील? आणि म्हणून रेकी आली. मला टेक्निक माहितीये, वापरणार कधी? ओके, आता मी त्या लेवलला जाते, कारण की माझा एकदा आपला कोणाचाही पोर्टल जेव्हा सुरू होतो
तो डाउनलोड येत जातो, पण आपल्याला कॉन्शियस माइंडला आणावं लागतं, कारण की आपण जगत आहोत या ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला इथे स्टॉप करावं लागेल, कारण की किती 10 मिनिटं पुढे गेलेलो आहोत. की नाही? हम्म. सो आता इथे थांबूया. टुमॉरो विल मीट विथ दी सेम एनर्जी, पण वेगळा टॉपिक. ओके, थँक्यू. आता जबाबदारी मी तुमच्यावर टाकते, उद्या यायचं की नाही ते. येस मॅम. मॅम Yes, हॅलो बोला. मॅम. येणार मॅम. हा बोला बोला, कोण बोलतंय? मॅम एक हा सर विचारायचं बोला. होतं. हा बोला. जसं तुम्ही म्हटलं होतं का बा पूर्वजन्माचं असं तसं नाही का, एक टॉपिक घेतला तुम्ही. तर मॅडम आपल्या स्वप्नामध्ये कधी कधी आपण ते बघितलं बी नसतं, ते आपल्याला दिसतं स्वप्नामध्ये, ते खरं खरं असतं का मॅम ते? सांगू आपण, त्याचं उत्तर उद्या देते. अच्छा, ओके. ओके, ओके, चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. नाईस टू मीट मी. वेलकम. काय बोलताय? थँक्यू मॅडम. ओके, चला थँक्यू. ठीक आहे. बेटा, आय सी यू देअर. बाय. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच.